माझं नाव अबाजी बाजीराव नवले, राहणार वाडे, तालुका जिल्हा सातारा। मी हा ग्रीन झोन उठण्याबाबत आणि हे रस्ते नवीन आहेत याच्याबद्दल हा विचार चाललेला आहे। तर मूळ रस्ता गावाचा भूविकास बँकेपासून पाटकळ मातेकडे जाणारा रस्ता आहे, तो मूळचा 33 फुटाचा रस्ता आहे। त्याचप्रमाणे मसवेकडे जाणारा रस्ता आहे, वाड्यातून कॅनॉलच्या हद्दीत जाणारा रस्ता आहे। कॅनॉलच्या ॲक्विजिशनमध्ये 80 मीटर रुंदीचं शेतकऱ्याचं 4 किलोमीटर अंतरापर्यंत शेती जमिनी गेलेल्या आहेत। या जमिनीला लागून जे शासनाच्या ताब्यात असणारी जमीन आहे, या बाजूने पाटकळ माता या बाजूने हा रस्ता हवेला क्रॉस होण्यासारखा आहे। तिथं तुम्ही ग्रीन झोन किंवा हे रस्ता पलीकडं भूविकास बँकेकडे जाणार आहे, त्यासाठी तुम्ही काय नियोजन करणार ते तुम्ही करावे। पण ग्रीन झोन आणि येलो झोन हे जे शब्द आहेत ना, या बाबतीत मला एक सांगायचे, जुने रस्ते आहेत, हे जुने रस्ते तुम्ही तयार करा, ते भरपूर आहेत, पण ग्रीन झोन काढून टाका। माझं नाव नलावडे जयवंत कोंडिबा, मी वाडेगावचा रहिवासी खातेदार असून आता सध्याला जो शासनानं ग्रीन झोन टाकलेला आहे तो अनावश्यक आहे। याचं कारण असं की वाडेगाव हे शहरापासून जवळ आहे, सुशिक्षितांची संख्या भरपूर आहे। त्या ठिकाणी येलो झोन टाकला तर त्यांना नोकऱ्या मिळतील, बाजूचं क्षेत्र विकसित होईल, थोड्याफार प्रमाणात बेकारी कमी होईल, उत्पन्नामध्ये वाढ होईल। आणि ग्रीन झोन टाकत असताना जे रुंदीकरण रस्त्यांचं केलेलं आहे ते अनावश्यक आहे। ग्रीन झोन असताना केवळ 10 फुटाच्या रस्त्यामधून सर्व वाहनं जातात। असं असताना हे मोठे 18 मीटर 60 मीटर रुंदीचे रस्ते टाकण्याची आवश्यकता नाही। आणि हे जर रस्ते तुम्ही टाकणार असाल तर त्याची आवश्यकताच नाही, कारण तुम्ही पुढं विकसित करणाऱ्या लोकांची बिल्डरांची आता सोय करताय। येलो झोनमध्ये ज्यांना बांधकाम परवाने घ्यायचे ते त्यांच्या सोयीनं ते रस्ते तयार करतील। आता सर्वसामान्य लोकांचं नुकसान नको आहे। म्हणजे शासनानं जे आता रस्ते टाकलेत ते भविष्य बिल्डर लोकांचे सोय केल्यासारखंच आहे। ज्याला आवश्यक आहे ते रस्ते तयार करून घेतील। जुने रस्ते आहेत तेच डेव्हलप करा। पाटकळ माता ते नॅशनल हायवे हा रस्ता दुरुस्त करा। वाडेगाव ते मसवे हायवेला जोडणारा रस्ता तो डेव्हलप करा। मध्यंतरी पाटाचे रस्ते आहेत ते लोकांना वापरता येत आहेत, गावचे पानंद रस्ते आहेत ते वापरता येत आहेत, त्याच्याकडे मात्र दुर्लक्ष आहे। आणि शासनानं स्वतःहून लोकांची डेव्हलपरची सोय करून दिल्यासारखं असं दिसून येतं आहे। त्यामुळे सर्वसामान्य शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान आहे आणि जे सुशिक्षित बेकार आहेत त्यांच्यावर एक प्रकारे तो अन्यायच होतो। त्यामुळं हा ग्रीन झोन पूर्णतः उठवावा आणि रस्त्याचं रुंदीकरण आहे ते कमी करावं। येलो झोन टाका, ज्यांना पाहिजे त्या पद्धतीनं ते डेव्हलप करून घेतील आणि जुने पानंद रस्ते दुरुस्त करा। आणि शासकीय जे रस्ते ग्रामपंचायतीच्या अखत्यारीत जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत जे रस्ते आहेत तेच राहू द्या। त्यामुळे सध्या या वाढीव रुंदी असणाऱ्या रस्त्यांची आवश्यकताच नाही। एका बाजूला हायवे, दुसऱ्या बाजूला राजमार्ग आहे, मग त्यांना जोडणारे रस्ते टाकण्याची आवश्यकताच नाही। हायवेच्या बाजूनं शेतात येता येतं, राजमार्गाच्या बाजूनं शेतात येतं आहे, कॅनॉलच्या रस्त्यानं शेतात येतं आहे। मग इतकं असताना हे जादा रस्ते टाकण्याचं प्रयोजन शासनाचं काय, असा सर्व शेतकऱ्यांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण झाला आहे आणि वाडे शहराचा विकास खुंटणार आहे। वाडेगावचा मी रहिवासी असून आत्ता जे शासनानं ग्रीन झोन आत्ता अधिकृत प्रस्तावित केला आहे एप्रिलमध्ये, त्या बाबीला आमचा वाडे ग्रामस्थांचा 100% विरोध आहे। आणि वाडे गावातून 90% हरकती जवळजवळ ग्रीन झोन रद्द करण्यासाठी दाखल केलं आहे। त्यामध्ये प्रामुख्याने आमच्या अशा मागण्या आहेत, ग्रीन झोन जो 90% गाव जो टाकलेला आहे तो पहिला रद्द करण्यात यावा। आणि जे रस्ते, ज्या रस्त्यांची पहिली गोष्ट गरज नाही, 60 मीटरचे रस्ते जे टाकलेले ते पहिले रद्द करण्यात यावे। त्यामधून बऱ्याच लोकांची घरं किंवा बाकी जे वहिवाटीचं असेल, परत जे पानंद रस्ते पहिले जे आमचे होते ते डेव्हलप न करता, म्हणजे पहिले अजून तेच डेव्हलप केले तरी प्रामुख्यानं वाडेगावाचा सर्वांगीण विकासाला पहिल्या गोष्टी म्हणजे मदत होईल। आणि आता जे नवीन प्रस्तावित रस्ते जे शेत शिवारातून टाकले ते सुद्धा रद्द करण्यात यावे। ग्रीनच्या वरनं रस्ते टाकले जवळजवळ, काही रस्ते तर असे आहेत की त्याच्यावर
विहिरी आहेत म्हणजे आता अस्तित्वाच्या जागेवर विहिरी आहेत, तिथे रस्ते टाकलेले ते रद्द करण्यात यावे. आणि वाडेगाव हे शहरापासून 3 किलोमीटरच्या आत येते जवळजवळ, आणि त्यामुळे इथं पहिले स्कोप चांगला आहे डेव्हलपमेंटला, त्यामुळे ग्रीन झोन हा रद्द करण्यात यावा. आणि ज्या ग्रामस्थांनी पहिल्या मागण्या केल्यात आपल्या, त्यांच्या जुन्या रस्त्यांचे जे डेव्हलपमेंट असतील किंवा अन्य काही गोष्टी असतील त्यांचा विचार करून सर्व ग्रामस्थांना विचारात घेऊन निर्णय करण्यात यावा अशी आम्ही मागणी करतो. सातारा जिल्ह्यातला महाबळेश्वर पाचगणी रिजनल प्लॅनचं क्षेत्र वगळून उर्वरित सातारा जिल्ह्यासाठी प्रादेशिक योजनाचा प्रदेश म्हणून शासनानं 2012ला जाहीर केलेला आहे. त्यासाठी प्रादेशिक नियोजन मंडळाची स्थापना 2012 रोजी झालेली आहे. प्रादेशिक योजना कार्यालयाने उर्वरित सातारा जिल्ह्याची प्रादेशिक योजना प्रारूप तयार करून 30/3/2017ला जाहीर केलेली आहे, पब्लिश केलेली आहे. त्या पब्लिकेशनवर 4 महिन्यासाठी हरकती सूचना मागवलेल्या होत्या. त्या हरकती सूचनावर सुनावणी देण्यासाठी या प्लॅनिंग कमिटीची गठन प्रादेशिक योजना मंडळाने केलेलं आहे. हे प्राध्यापक जय सामंत आहेत, हे माननीय माने साहेब आहेत आणि मी सहाय्यक संचालक देशमुख. या 3 जणांच्या समितीसमोर सुनावणी सध्या चालू आहे. या 4 महिन्याचा कालावधी 29/3/2017ला संपलेला आहे. 29/3/2017 पर्यंत साधारण 2800 अर्ज प्राप्त झालेले आहेत. सदरचे अर्ज झोनिंग, रस्ते अलाइनमेंट, बायलॉज आणि जनरल इत्यादी बाबत आहेत. सदर 2800 अर्जांपैकी 1200 अर्जांची सुनावणी मागच्याच तारखेत पूर्ण झालेली आहे. 3, 4, 5 रोजी उर्वरित 1600 अर्जांची सुनावणी होणार आहे. ती सुनावणी झाल्यानंतर प्लॅनिंग कमिटी जी आहे ती आपला रिपोर्ट रिजनल प्लॅनिंग बोर्डाकडे सादर करेल आणि रिजनल प्लॅनिंग बोर्ड त्यांच्या पुढील मीटिंगमध्ये त्याबाबत निर्णय घेऊन सदरची प्रादेशिक योजना शासनास मंजुरीसाठी सादर करेल. शासन गुणावगुणावर विचार करून सदर प्रादेशिक योजनाबाबत योग्य तो निर्णय करून त्याचं राजपत्र प्रसिद्ध करेल आणि सदरची योजना त्या दिवसापासून लागू होईल. थँक्यू. सर, आपलं नाव? श्रीकांत देशमुख, सहाय्यक संचालक नगररचना, सदस्य सचिव, नियोजन समिती, प्रादेशिक नियोजन मंडळ, सातारा.